नमस्कार मित्रांनो, उदयगिरी क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ची जे जीएसचा पेपर 1 आहे त्यामध्ये इतिहास घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये इतिहासामध्ये जे उपघटक आहेत म्हणजे प्राचीन भारत असेल, मध्ययुगीन भारत असेल किंवा आधुनिक भारत असेल, या घटकांचा किंवा उपघटकांचा अभ्यास केला आहे। तो व्हिडिओ चॅनलवरती लाईव्ह आहे, तो आपण बघू शकता। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपण या व्हिडिओमध्ये जीएस पेपर 1 जो आहे त्यामध्ये राज्यव्यवस्था किंवा राज्यशासन या घटकांमध्ये किंवा या विषयामध्ये कोणत्या कोणत्या उपघटकांचा समावेश होते बघणार आहे आणि त्यानुसार कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो आयोगाद्वारे ते बघणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर येथे आपल्याला राज्यशास्त्र किंवा राज्यव्यवस्था किंवा शासन या घटकांचा अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये कुठल्या उपघटकांचा समावेश होतो तर बघा, त्या सिलेबसमध्ये अशा पद्धतीने आयोगाने सिलेबस दिलेला आहे की भारत आणि महाराष्ट्र, त्यामध्ये राज्यशासन, प्रशासन, संविधान असेल, राजकीय प्रणाली असेल, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न इत्यादी घटकांचा सिलेबसमध्ये आयोगाने समावेश केला आहे। तर यामध्ये कुठल्या उपघटकांचा समावेश होतो तर ते इथे आपल्याला बघायचं आहे। तर पुढे बघा, तर पहिला घटक आहे त्यामध्ये घटनेची निर्मिती आणि वैशिष्ट्ये। तर घटनेची निर्मिती आणि वैशिष्ट्यामध्ये कोणत्या उपघटकांचा समावेश होतो किंवा घटना निर्मितीमध्ये कोणत्या कोणत्या कायद्याचा प्रभाव पडतो ते आता बघायचं आपल्याला। त्यामध्ये 1909चा जो कायदा आहे मोर्लो-मिंटो कायदा, त्यानंतर 1919चा मॉन्टेस्क्यू-चेम्सफोर्डचा जो कायदा आहे, त्यानंतर 1935चा भारत सरकारचा कायदा असेल किंवा 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असेल, या कायद्यांचा प्रभाव राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये कशा पद्धतीने झाला किंवा या कायद्यांमध्ये कुठल्या तरतुदी दिल्या आहेत त्या आधारावर प्रश्न विचारला जातो। त्यानंतर 26 नोव्हेंबर 1950ला किंवा 26 नोव्हेंबर 1949ला कोणत्या तरतुदी लागू झाल्या किंवा 1950ला 26 नोव्हेंबर रोजी कोणत्या तरतुदी लागू झाल्या यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर इतर देशांची जे राज्यघटना आहेत त्यांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर कशा पद्धतीने पडलेला आहे तर त्याचा सुद्धा विचार केला जातो की ते कुठल्या वैशिष्ट्ये आपण अडॉप्ट केलेले आहेत। त्यामध्ये अमेरिका असेल, आयरिशची राज्यघटना असेल किंवा ऑस्ट्रेलियाची राज्यघटना असेल किंवा कॅनडाची राज्यघटना असेल किंवा जर्मनीची राज्यघटना असेल, तर ह्या देशांमधून आपण कोणते वैशिष्ट्ये घेतलेले आहेत तर यांचाही अभ्यास आपण इथे केला जातो या विषयामध्ये। त्यानंतर या देशांचा म्हणजेच अमेरिका, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा जर्मनी असेल यांचा आणि भारतीय राज्यघटनेचा तुलनात्मक अभ्यासावर सुद्धा प्रश्न विचारला जातो। त्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि त्यांची वैशिष्ट्ये कोणती अडॉप्ट केली ते लक्षात ठेवायचं आहे। हे झाल्यानंतर राज्यघटनेची जी मूलभूत चौकट आहे त्या आधारावर प्रश्न विचारला जातो। मूलभूत चौकट आणि त्या संदर्भात जे कायदे झाले तर त्यामध्ये 1973चा केशवानंद भारती खटला असेल किंवा गोलकनाथ खटला असेल, ह्या खटल्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि वेळोवेळी न्यायालयाने जे निर्णय दिलेले आहेत त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारला जातो ते आपल्याला पाहायचं आहे। राज्यघटनेची निर्मिती आणि वैशिष्ट्ये झाल्यानंतर आपल्याला जे मूलभूत हक्क आहेत तर त्यांचा अभ्यास तिथे करायचा आहे। मूलभूत हक्कामध्ये भारतीयांना कुठले अधिकार आहेत किंवा परकीय नागरिकांना कुठल्या पद्धतीचे अधिकार आहेत यांचा अभ्यास इथे होतो आणि यांच्यावर आधारित प्रश्न विचारला जातो। त्यानंतर मूलभूत हक्कामध्येच प्राधिलेख असतील आणि प्राधिलेखाचे जे प्रकार आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो। प्राधिलेखामध्ये प्रकार बघा कुठले प्रकार आहेत, त्यामध्ये हॅबियस कॉर्पस असेल किंवा परमादेश असतील किंवा प्रोहिबिशन असेल किंवा प्राकर्षण असेल इत्यादीवर आयोगाद्वारे प्रश्न विचारला जातो। जोड्या लावा असू दे किंवा वन लायनरमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो। त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे किंवा मूलभूत कर्तव्ये असतील, 3रा आणि 4था टप्पा। मार्गदर्शक कर्तव्यामध्ये 42वी घटना दुरुस्तीनुसार कुठल्या कर्तव्यांचा समावेश करण्यात आला, 1976ला जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्या अंतर्गत कुठल्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला आणि मूळ राज्यघटनेमध्ये कोणते कर्तव्य आहेत यांचा अभ्यास किंवा यांवर प्रश्न विचारला जातो। मार्गदर्शक कर्तव्यांमध्ये मूलभूत तत्त्व म्हणजेच राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणती आहेत किंवा राज्याच्या विकासासाठी राज्यांनी कोणत्या तत्त्वांचा किंवा कुठल्या पद्धतीने विकास करायच्या आधारावर प्रश्न विचारला जातो। त्यानंतर केंद्र शासन व केंद्र शासन किंवा संसदेमध्ये कुठल्या उपघटकांचा समावेश होतो ते बघायचं आहे। तर त्यामध्ये केंद्र शासनामध्ये राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, मंत्रिमंडळ असेल, या सगळ्यांचे अधिकार आणि कर्तव्य किंवा कार्य यांवर प्रश्न असतो। त्यामध्ये
त्यानंतर संसदेमध्ये बघा लोकसभा असेल, राज्यसभा असेल, यांचे अधिकार व कर्तव्य असतील. त्यानंतर संयुक्त बैठक असेल, प्रश्नकाळ असतील किंवा शून्य प्रहर असेल. याच्यानंतर केंद्र शासन किंवा संसदेमध्येच महान्यायवाद्यांचा सुद्धा समावेश होतो. त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारला जातो कलम 76 अंतर्गत. तर केंद्राप्रमाणेच राज्यामध्ये सुद्धा शासन असते किंवा मंत्रिमंडळ असते. त्यामध्ये राज्य शासनामध्ये किंवा केंद्र राज्य संबंधामध्ये राज्याची जी विभागणी आहे तर त्यामध्ये अधिकारांची विभागणी कशा पद्धतीने करण्यात आली आहे ते केंद्र सूची असतील, राज्य सूची असतील किंवा समवर्ती सूची असतील यांच्यावर प्रश्न विचारला जातो. म्हणजे अधिकारांची विभागणी विषय दिले असतील आणि ती कुठला विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे असा प्रश्न इथे विचारला जातो. केंद्र राज्य संबंध झाल्यानंतर 7वा टॉपिक आहे राज्य शासन व राज्य विधिमंडळ. तर केंद्राप्रमाणे जसं केंद्रामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती असतात अगदी त्याचप्रमाणे इथे राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील. ज्या राज्याने उपमुख्यमंत्री घोषित केले तिथे उपमुख्यमंत्री असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल, त्यांचे अधिकार व कार्य या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. केंद्र आणि राज्य संबंधामध्ये ज्या अधिकारांची विभागणी आहे तर त्यांच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी असेल, राज्य आणीबाणी असेल किंवा राष्ट्रपती राजवट असेल किंवा आर्थिक आणीबाणी असेल. त्यानंतर विभागीय परिषदा असतील आणि आंतरराज्य परिषदा असतील यांच्यावर प्रश्न विचारला जातो. राज्य शासन आणि राज्य विधिमंडळामध्ये केंद्राप्रमाणेच मुख्यमंत्री, राज्यपाल, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, त्यांचे अधिकार व कार्य यांच्यावर प्रश्न विचारला जातो किंवा महाधिवक्ता असेल त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा टॉपिक आहे न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्थामध्ये सुप्रीम कोर्ट असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असतील किंवा जिल्हा न्यायालय असेल आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय यांच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर त्यांचे अधिकार आणि कर्तव्य असतील याच्यावर प्रश्न असतो. न्यायालयीन पुनर्विलोकन असेल, जनहित याचिका असेल किंवा आतापर्यंत जे न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत किंवा खटले चालले आहेत त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारला जातो. मागं सांगितल्याप्रमाणे केशवानंद भारतीचा खटला असेल, गोलोकनाथ खटला असेल यांवर आधारित प्रश्न असतो. त्यानंतर लोकपाल असतील किंवा लोकायुक्त असतील यांच्यावर आधारित प्रश्न असतो. हे झाल्यानंतर आपल्याला पंचायत राज बघायचे. पंचायत राजमध्ये 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती 1992ला ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या त्यामध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी किंवा नगरी स्वराज्य संस्था यांच्यावर आधारित प्रश्न विचारला जातो. पंचायत राज दिवस यावर आधारित. पंचायत राज झाल्यानंतर आपल्याला 10वा टॉपिक बघायचा आहे घटनात्मक आयोग. घटनात्मक आयोगमध्ये UPSC असेल म्हणजे केंद्रीय लोकसेवा असेल किंवा राज्य लोकसेवा आयोग असतील किंवा संयुक्त लोकसेवा आयोग असेल, परत निवडणूक आयोग असतील, त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग असेल किंवा राज्य महिला आयोग असेल किंवा राष्ट्रीय मानव विकास अधिकार किंवा राष्ट्रीय मानव अधिकार आयोग असेल यांच्यावर आधारित प्रश्न विचारला जातो. घटनात्मक आयोग किंवा लवाद असतील तर लवादमध्ये आंतरराज्य जलविवाद असेल, त्यानंतर परिषद असतील त्या परिषदांमध्ये प्रशासकीय सुधारणा आयोग असेल किंवा शिक्षण आयोग असतील म्हणजे UGC असेल किंवा कोठारी आयोग असेल किंवा हंटर आयोग असेल यांवर आधारित प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आतापर्यंत ज्या घटना दुरुस्ती झाल्या आहेत महत्त्वाच्या घटना दुरुस्तीवर आधारित प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये 24वी घटना दुरुस्ती असेल, 42वी घटना दुरुस्ती असतील किंवा 52वी घटना दुरुस्ती असेल किंवा आताच नुकती झालेल्या 100, 101, 102 अशा पद्धतीने आयोगाद्वारे महत्त्वाच्या घटना दुरुस्त्यांवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर हे 12 टॉपिक मेन आहेत. यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण टॉपिक काढून दिलेले तर त्यामध्ये तुम्ही तशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.